नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाताळपासून उड्डाण सेवा सुरू होते। पहिल्याच दिवशी 4000 प्रवासी प्रवासाचा आनंद घेतील। नवी मुंबई विमानतळ रोजगार, पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना देणार असल्याची माहिती सिडकोच्या उपाध्यक्षांनी दिली। सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोन्याच्या चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय। अवघ्या 48 तासात सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची वाढ झाली आहे। काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री स्वरूपसिंग हिरानाईक यांचं 88व्या वर्षी दुःखद निधन झालं। गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती। इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत नाईक कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत। शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सदस्य डॉक्टर जी सतीश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षांत समारंभ संपन्न झाला। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 126 दीक्षांत समारंभ पार पडला। या दीक्षांत संचलनास नाशिकचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नेरूळमधील सायलेंट व्हॅली गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांनी पुनर्विकास प्रकल्पावर आरोप केलाय। भ्रष्ट कमिटी आणि बांधकाम व्यावसायिकाविरोधात एल्गार पुकारण्यात आला। बांधकाम कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तुमच्याकडे काही उपाययोजना नाही, तुम्हाला गरिबांची चिंता नाही, त्यांना मास्क तरी द्या, अशा शब्दात मंगळवारी उच्च न्यायालयानं मुंबई पालिकेला सुनावलं। दिल्लीसह उत्तर भारतात पसरलेल्या दाटधुक्यामुळे मंगळवारी देशभरातून उत्तरेकडे जाणाऱ्या येणाऱ्या 500 विमानांना विलंब झाला होता, तर 14 विमानांचं उड्डाणही रद्द करण्यात आलं। जागतिक बाजारातील घडामोडी आणि तणावामुळे सोन्या चांदीचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघालेत। दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरानं 1,40,850 रुपये प्रति 10 ग्राम हा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला। पहिल्या दिवशी नाशिकच्या वेगवेगळ्या विभागात 1663 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले। अद्याप युती आघाडी संदर्भात अधिकृत घोषणा न झाल्यानं इच्छुक उमेदवार संभ्रमात आहे। मुंबईतील सर्व चर्च नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज झाले। सजावट आणि विद्युत रोषणाई मुंबईतील सर्व चर्चमध्ये करण्यात आली। हजारो मुंबईकरांनी सर्व चर्चमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं। पोलिसांना तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे। मुंबईच्या ताडदेव भागातील व्हिडिओ व्हायरल झालाय। स्थानिकांनी एएसआय संजय राणेला मारहाण करत संजय राणेला अटक झाली। मुंबईतील बाबुलनाथ मंदिराची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पाहणी केली। जमिनीच्या भाडेपट्ट्यास नाममात्र 1 रुपये दरानं 30 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयानंतर बावनकुळेंनी बाबुलनाथ मंदिरात पाहणी केली। इस्रोनं ब्लूबर्ड ब्लॉक 2 उपग्रह प्रक्षेपित केला। या उपग्रहामुळे थेट सामान्य स्मार्टफोनवर 4G 5G कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्यामुळे जगभरातील दुर्गम भागांमध्ये हायस्पीड ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होईल। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मनसे कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला।